आज आपण अगदी घरच्या घरी एकदम ताजं घरचं दही वापरून श्रीखंड बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा लिटर फुल्ल फॅट दूध कोमट करून रात्री विरजण लावलं होतं. मस्त घट्ट दही झालं आहे. आता हे दही स्वच्छ कॉटनच्या कापडावर ओतून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बांधून 5 ते 6 तास अडकून ठेवायचे, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निथळून जाईल व घट्ट दही म्हणजे चक्का तयार होईल. आता हा चक्का मिक्सिंग बाउलमध्ये घेऊन चांगला फेटून घ्यायचा, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. फेटल्यानंतर चवीनुसार पिठी साखर घालायची. येथे आपण 6 ते 7 चमचे पिठी साखर व अर्धा वाटी दूध घालून पुन्हा याला फेटून घेतलं आहे. आता आपण यामध्ये आवडीनुसार फ्लेवर ॲड करू शकतो. यामध्ये अर्धा चमचा पायनॅपल इमल्शन घालून मिक्स करायचे. इमल्शन वापरल्यामुळे याला कलर व टेस्ट दोन्ही येते. थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून मिक्स करून हे श्रीखंड फ्रीजमध्ये थंड करून मग सर्व करायचे. तुम्ही इथे बघू शकता, मस्त क्रीमी एकदम ताजं पायनॅपल श्रीखंड तयार आहे. हे श्रीखंड तुम्ही नक्की करून खा.